सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। एकविरा देवी मंदिरात गुढी उभारून नववर्षाचं स्वागत। देवीच्या गाभाऱ्याला गुढी पाडव्याची सजावट। खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिरात गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त मंदिराच्या कळसाचे पूजन करत, ध्वजारोहण करत गुढी उभारून नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आलं होता। यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात गुढी उभारून साखरेचे हार, कंगण चढवून गाभाऱ्यात सजवण्यात आला होता। अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या एकविरा देवी मंदिराला या वर्षी देखील गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबई व छत्रपती संभाजीनगर येथील भक्तांच्या हस्ते कळसाचं व गुढीचं पूजन करत गुढीपाडवा साजरा करण्यात आला। मराठी नवीन वर्षाचा पहिलाच दिवस असल्याने भाविकांनी एकविरा देवी मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। आज गुढीपाडव्यानिमित्ताने सालाबादप्रमाणे आई भगवतीच्या दरबारात ध्वजारोहण व कळस पूजन आणि गुढी उभारून गुढीपाडव्याची सुरुवात केली। आज वर्षाचा पहिला दिवस असल्याकारणाने सालाबादप्रमाणे ही पूजा करण्यात येते। या पूजेसाठी दरवर्षी वेगवेगळे यजमान येत असतात। तर आज मुंबई येथील यजमान आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे गुढीसाठी औरंगाबाद येथून यजमान आलेले आहेत। या यजमानांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली आणि गुढीवर त्याचप्रमाणे आई भगवतीला दोन्ही बाजूला गुढी उभारून हार कंगन लावून, साखरेचा हार कंगन लावून आई भगवतीची सेवा करण्यात आलेली आहे। सेवेचं काम पुजारी चंद्रशेखर गुरव यांनी केलेलं आहे आणि या निमित्ताने आणि नववर्षाच्या निमित्ताने, गुढीपाडवा निमित्ताने सर्व भाविक भक्तांना, धुळे महानगरातील नागरिकांना शुभेच्छा। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।